नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत साऊथ इंडियन स्टाईल सांबर आणि त्याचबरोबर सांबरचा फ्रेश मसाला घरी कसा बनवायचा हे सुद्धा बघणार आहोत। हे सांबर तुम्ही इडली बरोबर किंवा मेदूवड्याबरोबर किंवा डोशांबरोबर खाऊ शकता आणि मसाला सुद्धा अगदी झटपट आणि खूप साध्या सोप्या पद्धतीने आपण तयार करणार आहोत। चला तर मग वेळ न वाया घालवता आपण रेसिपीकडे वळूया, कारण खूप जास्त माहिती सांगितली ना तर व्हिडिओ लांबलचक होईल। तर आता सांबर मसाला बनवण्यासाठी मी इथे एक 10 ते 15 काश्मीरी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, 2 चमचे जिरे घेतले, 2 चमचे मोहरी घेतली, त्याचबरोबर 2 चमचे चना डाळ, 2 चमचे उडीद डाळ, काही कढीपत्त्याची पानं, 4 चमचे धणे घेतले, अर्धा चमचा मेथी, 3 चमचे काळी मिरी घेतलेली आहेत आणि काळी मिरीचा फ्लेवर ह्या मसाल्यांमध्ये खूप छान लागतो, म्हणजे सांबर मसाला काळ्या मिऱ्यांशिवाय होतच नाही, तर हा नक्कीच घ्या। त्याचबरोबर हिंग घेतला। आता सर्वात प्रथम गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवूया आणि त्यात धणे, जिरे, मोहरी आणि मिरी टाकून घेऊ आणि ती छान मंद गॅसवरती एक 5 ते 6 मिनिट भाजून घेऊया, म्हणजे धण्यांचा छानपैकी कलर चेंज झाला पाहिजे, जिऱ्यांचा सुगंध सुटला पाहिजे, मिऱ्यांचा सुगंध सुटला पाहिजे, इतपत आपल्याला मंद गॅसवरती एक 4 ते 5 मिनिट हा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा। मसाला व्यवस्थित भाजला की त्यात मेथी दाणा आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि फक्त 1 मिनिट आता भाजून घ्यायचा। त्यानंतर आपण गॅस बंद करूया। पॅन आपला गरम आहे आणि मसालाही गरम आहे, त्यातच मेथी आणि कढीपत्ता भाजला जाईल। आता हा मसाला एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ। त्यानंतर त्याच गरम पॅनमध्ये आपण चना डाळ किंवा हरभऱ्याची डाळ टाकून घेऊ आणि ती 1 मिनिट छानपैकी भाजून घेऊया। 1 मिनिट झाला की त्यातच उडीद डाळ टाकून घ्यायची आणि ह्या दोन्ही डाळी रंग चेंज होईपर्यंत मध्यम गॅसवरती चांगल्या भाजून घ्यायच्या आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल डाळींचा रंग छानपैकी बदलला आहे। आता ह्या डाळीसुद्धा आपण भाजलेल्या मसाल्यांवरतीच काढून घ्यायच्या। त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपण मिरच्या टाकून घेतल्या आणि ह्या मिरच्यासुद्धा 1 ते 2 मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायच्या। मिरच्याही आपल्या छानपैकी भाजल्या गेलेल्या आहेत। आता त्या दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि हे सर्व मसाले सर्वात प्रथम थंड करायचे। मसाले थंड झाले की एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्यात सर्वात प्रथम मिरच्या टाकून त्याची बारीक पावडर तयार करून घेऊ आणि मिरची पावडर तयार झाली की त्यात आपला उरलेला भाजलेला मसाला टाकून घेऊ। त्यानंतर त्यात 2 चमचे आपण हिंग टाकून घेऊया, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून मग त्याची सुद्धा आपण पावडर तयार करून घेऊ। आपला होममेड सांबर मसाला आता रेडी झालेला आहे आणि कलर बघा किती सुंदर आला आणि इतका सुंदर सुगंध त्याचा दरवळतोय की घरभर दरवळतोय। मार्केटमधून आणण्यापेक्षा हा होममेड सांबर मसाला तुम्ही करून बघा आणि त्यानंतर एका काचेच्या बरणीत भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा। हा 6 महिने व्यवस्थित चालेल, तुम्हाला हवं त्यावेळेस तुम्ही सांबर बनवू शकता। आता ज्या मिक्सरमध्ये आपण होममेड सांबर मसाला बनवला होता त्याच मिक्सरमध्ये अर्धा वाटी खोबरं घेतलं, त्याचबरोबर अर्धा इंच आलं घेतलं, 1 हिरवी मिरचीचे तुकडे करून घेतले आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि त्याचबरोबर हा होममेड सांबर मसाला 5 ते 6 चमचे आपण टाकून घेतला आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि ह्याचं एक ओलं वाटण आपण आता तयार करून घेणार आहोत। आणि आपलं ओलं वाटण सुद्धा तयार झालेलं आहे आणि रंग बघा किती सुंदर आलेला आहे आणि ह्या ओल्या वाटणापासून आता आपण सांबर बनवणार आहोत, कारण हॉटेलमध्ये आणि रेस्टॉरंटमध्ये शक्यतो ओल्या वाटणापासूनच सांबर बनवतात। सांबर बनवण्यासाठी मी इथे अर्धा वाटी तूर डाळ घेतली, ती 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर अर्धा तास भिजत टाकली। आता ही डाळ आपण कुकरला लावूया
आणि कुकरमध्ये डाळ टाकल्यानंतर त्यात थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि पाणी टाकू आणि कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या आपण काढून घेऊया। सांबारसाठी डाळ अगदी मऊसर शिजवायची आहे, त्यामुळे एखादी शिट्टी जास्त दिली तरी चालेल। आता एका गॅसवरती एक कढई तापत ठेवली आणि त्यात अर्धा चमचा तेल टाकून घेतलं। सांबरला जास्त तेल लागत नाही हा, सांबरमध्ये खूप कमी तेल वापरतात। तेल व्यवस्थित तापलं, त्यानंतर त्यात मोहरी, जिरे आणि उभा चिरलेला कांदा टाकून घेतला। आता एखादा मिनिट हा कांदा परतवून घेऊया आणि त्यानंतर यात 2 बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घेऊ आणि ते सुद्धा परतवून घेऊया। त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकूया आणि टोमॅटो कांदा व्यवस्थित परतवून घेऊया। त्यानंतर यात 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर टाकूया आणि अर्धा चमचा हळद टाकूया। एखादा मिनिट परतवून झालं की यात लगेच आपण आता गरम पाणी सोडूया। त्यानंतर यात आता सांबरमध्ये तुम्हाला ज्या ज्या भाज्या टाकायच्या आहे ना त्या टाकू शकतात। तर मी इथे शेवग्याची शेंग, त्याचबरोबर वांग, बटाटा, सांबर, अनियन आणि भोपळा टाकलेला आहे। तुम्हाला या व्यतिरिक्त भेंडी वगैरे टाकायची असेल तर तुम्ही तीही टाकू शकता, पण भेंडी आधी फ्राय करून घ्यायची तेलात आणि नंतर टाकायची। आणि त्याचबरोबर आपण जे ओलं वाटण तयार करून ठेवलं होतं ना ते टाकून घेऊया आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आणि आता सांबर जवळजवळ 10 मिनिटं आपण शिजवून घेऊया। 10 मिनिट झालेले आहेत, छानपैकी उकळ आलेली आहे। आता यात शिजलेली तुरीची डाळ टाकून घेऊ आणि त्याचबरोबर थोडासा गूळ टाकून घेऊया। गुळामुळे टोमॅटोचा आंबटपणा कमी होण्यास मदत होते। आणि आता जवळ 15 मिनिटं आपण सांबर उकळवून घेऊ। मंद गॅस करायचा आणि 15 मिनिटं छानपैकी उकळवून घ्यायचं। 15 मिनिटानंतर मी इथे ना 2 ते 3 कांद्याचे वरचे म्हणजे असे पातळ पापुद्रे असतात ना ते कट करून घेतले, ते टाकून घेतले। तुम्हाला हवं असेल तर टाका, नाही टाकलं स्किप केलं तरी चालेल, पण हे सांबरमध्ये छान दिसतात म्हणून मी टाकून घेतले। आणि त्याचबरोबर चिंचेचा कोळ टाकून घेतला। आता फक्त 3 ते 4 मिनिटं चिंच शिजेपर्यंत एक उकळ काढून घ्यायची मंद गॅसवरती। आणि सांबरला उकळ येऊन 3 ते 4 मिनिट झालेले आहेत। आता ह्या सांबरला अगदी फायनल तडका देऊया। त्यासाठी अर्धा चमचा तेल घेतलं, त्यात हरभऱ्याची डाळ, उडीद डाळ, त्याचबरोबर कढीपत्ता टाकून घेतला, 2 ते 3 लाल सुक्या मिरच्या टाकून घेतल्या, थोडासा हिंग टाकून घेतला आणि एखादा मिनिट परतून घेतलं। त्यानंतर त्यात मेथीचे दाणे टाकून घेतले आणि आता गॅस बंद करूया आणि कडकडीत फोडणी आता सांबरवरती ओतूया। आपलं सांबर रेडी आहे। आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि एकदा व्यवस्थित हलवून दिलं। बस गरमागरम सांबर तयार झालेला आहे। हे तुम्ही इडली बरोबर, डोशांबरोबर, मेदूवड्याबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। आणि हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा। आता तडका दिल्यानंतर फक्त 2 मिनिट उकळवून घ्यायचं, गॅस बंद करायचा, सांबर तयार झालेला आहे। सांबर थोडंसं पातळच असतं, पण तुम्हाला ह्यापेक्षाही पातळ हवं असेल ना तर थोडंसं गरम पाणी टाकायचं। ह्या स्टेजला मीठ, मिरची, आंबट गोड सगळं चेक करून बघायचं आणि वाटलं तुम्हाला थोडंसं मीठ वगैरे कमी आहे तर ते तुम्ही टाकू शकता किंवा गोडवा कमी आहे तर थोडासा गूळ ॲड करू शकतात। आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, अशाच एखाद्या मस्त आणि चमचमीत रेसिपी बरोबर। तोवर बाय बाय।